नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देह अहंकार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. कर्ममुक्तीचा विषय प्रारंभ विचार झालेला आहे. साधक ज्या ज्या क्रमाने परमार्थाची असणारी एक एक पायरी संपादन करून किंवा भूमिका जिंकून घेऊन ब्रह्मप्राप्तीकरता प्रवास करतो त्या प्रवासाचं अर्थात क्रममुक्तीचा विचार भगवान परमात्मा स्वमुखतः सांगतात आणि ज्ञानोबाराय त्याच असणाऱ्या क्रमावर भाष्य करतात. अर्थात हा विचार 51, 52 आणि 53 या 3 श्लोकामध्ये प्रगट झालेला आहे. श्लोकांची संख्या जरी आपल्याला 3 दिसली तरी पण हा क्रम प्राप्त करण्याकरता कदाचित एक जन्मही लागू शकतो किंवा एकापेक्षा अनेक जन्मही लागू शकतात. साधकाचा प्रवास एका जन्मातलाच असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून भगवंताने शब्द वापरला आहे बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी. किंवा तुकोबारायांचं एक प्रमाण आहे बहुजन्मी केला लाग किंवा मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. साधकाचा प्रवास एका जन्मातला असेल असं काही सांगता येत नाही. उत्तम अधिकारी असेल तर त्याचा हा अंतिम जन्म आहे आणि जे ब्रह्मज्ञान होतं ते सुद्धा अंतिम जन्मातच होतं, कारण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर परत जन्म नसतो. नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची वरे किरीते मागे. म्हणून ज्या जन्मात ब्रह्मज्ञान होईल तो शेवटचा जन्म आहे किंवा शेवटचा जन्म असेल तर त्यामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं, होतंच. त्या ब्रह्मज्ञानाच्या करता काही प्रतिबंध मानले आहेत. पंचदशीकाराने प्रामुख्याने 3 प्रतिबंध सांगितले. एक आहे भूत प्रतिबंध. भूत प्रतिबंध म्हणजे भूतांचा प्रतिबंध नाही, भूतकाळातला प्रतिबंध. दुसरा आहे वर्तमान प्रतिबंध, विद्यमान काळातला. आणि तिसरा प्रतिबंध आहे भावी प्रतिबंध. त्या भावी प्रतिबंधामध्ये भूत प्रतिबंधाचा जर विचार केला तर मागे एखाद्या विषयावर प्रेम असेल आणि हा साधना करताना ध्यान करू लागला की ध्यान करता करता परमात्मा अंतःकरणामध्ये प्रगट न होता मागचा विषयच त्याच्या मनामध्ये डोकावतो. याला भूत प्रतिबंध असं म्हणतात. भूतकाळातले संस्कार वर्तमान काळामध्ये डोकं वर काढतात, त्याला भूत प्रतिबंध असं म्हणतात. बऱ्याचदा असं आहे आपल्या मनाला चांगल्या गोष्टी आठवत नाही पण वाईट गोष्ट मात्र आपलं मन चांगलं जतन करून ठेवतं. बघा त्याचं कारणच असं आहे पुण्य करताना माणूस सहज पुण्यकर्म करत असतो पण पाप करताना सावध होऊन पाप करतो. कोणी पाहू नये, आपण पकडले जाऊ नये इतकी दक्षता धारण करून पाप करतो की नाही. मग जितक्या सावधतेनं पाप केलं तितक्या सावधतेनं ते अंतःकरणात राहतं. म्हणून तर आपण आतापर्यंत काय काय पुण्य केलं हे सहसा आठवत नसतं, पण आपण काय काय पाप केलं असे डोळे झाकले तर ज्याप्रमाणे चित्रपटाची ती चित्रफित अशी समोर निघून जावी तसे क्रमाक्रमाने सगळे पाप आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात. याला भूत प्रतिबंध असं म्हणतात. ते डोळ्यासमोर उभे राहतात. वर्तमान प्रतिबंधामध्ये प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षणः प्रज्ञामांदम कुतर्कंश विपर्यय दुराग्रह. त्या वर्तमान प्रतिबंधामध्ये 4 प्रकार येतात. विषयासक्ती अंतःकरणामध्ये असणं, बुद्धीच्या ठिकाणी असणारं मांद्य म्हणजे विषयच न कळणं. तिसरा प्रतिबंध त्यातला आहे वर्तमानातला कुतर्क. चांगलं कळतं पण तर्क असा वाईट करतो की तो श्रुतीला अनुसरण नाही, श्रुतीच्या विरुद्ध वाईट तर्क करतो
आणि विपरीत भावनेचा दुराग्रह हा वर्तमान प्रतिबंध आहे. प्रतिबंध असेल तर त्याला आनंद परमार्थातला घेता येत नाही. कारण प्रतिबंधाचं काम काय आहे? कार्याचं फल प्राप्त न करता आडवं उभं राहणं हे प्रतिबंधाचं लक्षण आहे. अग्नीमध्ये उष्णता असते, पण एखाद्या व्यक्तीकडे जर प्रतिबंधक नावाचं जर मनी असेल तर जे अग्नीचं कार्य उष्णता आहे ते होत नाही. ज्यांच्याकडे प्रतिबंध मनी असतो की नाही ते माणसं अग्नीतून चालत जातात. ते चालत जातील यात नवल नाही. निखारे भयंकर पेटलेले असतात आणि त्यांचे भक्तही त्या निखाऱ्यातून अनवाणी पायाने चालत जातात. का? अग्नीचं कार्य जी उष्णता, त्या उष्णतेला प्रतिबंध करणारा प्रतिबंधक मणी त्यांच्या हातात असतो. बऱ्याच घरामध्ये आहे बरं हा, फक्त ते आपल्याला कळत नाही, ते दाखवत नाही. नाहीतर आपले लोकच ते मणी घेऊन जायचे, त्यामुळे ते दाखवत नाही. मग प्रतिबंधाचं काम काय आहे? कार्य निष्पत्ती न होऊ देणं. तसं वर्तमानातला हा 4 प्रकारचा प्रतिबंध असेल तर तो साधना जरी करत असेल तर साधनेतला त्याला आनंद मिळत नाही. कल्पना कराविषयी आसक्ती आहे आणि तो भगवंताचं नामस्मरण करू लागला, त्याला गोडी निर्माण नाही होत. म्हणून एखाद्या व्यक्तीला जर आपण बळचंच कीर्तनाला जर आणलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या विषयाची आसक्ती असेल तर त्याला हे गोड वाटत नाही, त्याला इथे कंटाळा येतो. पुढे येतं आहे 18व्या अध्यायामध्ये, जो जेथेचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळ वाणे. ज्याला ज्या गोष्टीचं महत्त्व नसतं त्याला ते भयंकर वाटतं बघा. आणि मग काही काही व्यक्ती असे, कीर्तनात काय त्रास आहे बरं? काहीच त्रास नसतो ना. मांडी घालून बसायचं आणि कीर्तन झालं की तिथंच फक्त तोंड फिरवायचं, लगेच पंगत तयार होते. काय अडचण आहे का? काहीच अडचण नाही. पण तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला कीर्तनात बसला की त्याचे पाठ दुखते, मांड्या दुखतात, गुडघे दुखतात, त्याला ते करमत नाही. कारण गावाकडे त्याला ते गोण्या पोते व्हायची सवय असते आणि इथं आराम भेटला की तो असं माझं अंग दुखत आहे. प्रतिबंध आहे बघा हा. दुसऱ्या विषयाची आसक्ती असते, कधी कधी प्रज्ञा मांद्य असते, विषय कळत नाही, डोळे उघडे असतात पण आत काही जात नाही, त्याला प्रज्ञा मंद्यपणा असं म्हणतात. ते मंदता जर वाढली तर त्याचं कारण तमोगुण असतो. तमोगुण वाढला तरच मनुष्य मंद होतो, तरच त्याच्यामध्ये प्रमाद, आळस, निद्रा हे वाढतात. त्याचं कारण तमोगुण आहे. आणि मग तमोगुण वाढण्यासाठी तमोगुण आहार, तमोगुण लोकांची संगती, असे बरेच घटक कारण असतात. प्रतिबंध आहे, त्यातला वर्तमान हा प्रतिबंध झाला आहे. विस्तार कधीतरी करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा एक भावी प्रतिबंध आहे. भावी म्हणजे भविष्य काळामध्ये येणारा प्रतिबंध. आपल्याला त्या भरत राजाचं उदाहरण माहिती आहे. राज्याचा परित्याग केला आहे. 18 भार वनस्पती हे त्यांचंच राज्याचं वर्णन आहे बरं मतालसामध्ये आलेलं. इतकं समृद्ध असणारं राज्य कोण परित्याग करू शकतो? इथे 5 वर्ष झालं तरी माणसं राजीनामा देत नाही. त्याचं समृद्ध राज्य आहे, सगळ्या भारतावर पृथ्वीचे एक असणारे सम्राट आहे बघा. पुन्हा निष्कंटक, कोणाचा प्रतिबंध नाही. सगळ्या राज्याचा परित्याग करून वनामध्ये ध्यानधारणा करतात. एके दिवशी संध्या करत असताना स्नान झालं, सूर्याला अर्घ्य अर्पण करणार, तेवढ्यात एक गर्भवती हरिणी पाणी पिण्याकरता आली. सिंह गर्जना ऐकल्याबरोबर तिचा गर्भपात झाला. आवाजाचा हा काय असो दुष्परिणाम बरं. जास्त प्रमाणात डेसिबल असेल ना, आवाजाचं जे मोजमापक डेसिबल असतं, जसं आपण पाणी लिटरमध्ये मोजतो, धान्य आपण किलोमध्ये मोजतो, तसं आवाज डेसिबलमध्ये मोजला जातो. हे जे कर्कश करतात की नाही लोक, डीजे लावतात ना, ते एक डेसिबल वाढतो. आणि डेसिबलचा परिणाम, ज्याचा रक्तदाब कमी जास्त आहे, हृदयाचे ठोके कमी पडतात, जास्त पडतात, त्याला खूप त्रास होतो जास्त आवाजाचा. हे तिथला परिणाम आहे बरं. ते सिंहाची गर्जना ऐकली, परिणाम गर्भवती असणारी ती हरणी उंच छलांग मारून पळून जाऊ लागली. तिचा गर्भपात झाला आणि ते पाडस पाण्यात पडलं, ते वाहत आलं. त्या भरतांनी ते उचललं, मग त्याचं संगोपन केलं. पहिलं त्याला शेकोटी तयार करून त्याच्या अंगातला गारवा बाजूला काढला. थंडी आली होती त्याच्या अंगामध्ये. मग त्याला हिरवा असणारा लुसलुशीत गवताचा चारा आणला आणि संगोपन सुरू झालं. जास्त वेळ कशा चालला? हरणाचं पालन पोषण करण्यात. साधना तुटली की नाही? प्रतिबंध निर्माण झाला भावी काळातला. जी वासना असते ना, ती वासना म्हणजे भविष्य काळातला प्रतिबंधच आहे. कारण जन्म घेणे लागे
वासनेच्या संगे. आणि मग जन्म कधी घ्यावा लागतो? भविष्य काळात. वासनेच्या संगतीमुळे जर भविष्य काळातला जन्म येत असेल तर काय झालं? आजची वासना भावी काळातला प्रतिबंध आहे. माणसाने वासना ठेवू नये. आपलं मोकळं होऊन आपली उळकटी कधी तयार असावी, पण अशी तयार असावी की मागं खेचणारा एखादा दोर नसावा. सगळे दोर कापून टाकावे, म्हणजे मग मागं येता येत नाही. पुन्हा नाही त्या जन्माला यावं लागू शकतं. मरण आलं, साधना नाही वाया गेली. हरणाचं स्मरण झालं तर हरणाचा जन्म मिळाला, पण मग सरोवरामध्ये जावं, स्नान करावं, मुखामध्ये पाणी आणावं, भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करावा. साधना काही तुटली नाही, पण जन्म घ्यावा लागला की नाही. त्यानंतर पुन्हा एक मनुष्य जन्म मिळाला. भरतस्य त्रिजन्म भी असं म्हटलं आहे. वामदेवांना आईच्या उदरामध्ये असतानाच ज्ञान झालं, पण गर्भवासात यावं लागलं की नाही, एक जन्म. भरतांना 3 जन्म घ्यावे लागले. प्रतिबंध, ह्याला भावी प्रतिबंध असं म्हणतात. आणि मग हे भावी प्रतिबंध जे असतात ते जन्माला येऊ देतात बघा, कारण ठरतात. आणि सगळे प्रतिबंध दूर करावे लागतात. आणि मग साधकाचं जरी 3 श्लोकामध्ये वर्णन असेल क्रममुक्तीचं, पण ते प्रतिबंध सारावे लागतात. प्रतिबंध असेल तर त्याला साधनेचा आनंद मिळत नाही किंवा साधनेचं फळ मिळत नाही. आणि सगळे प्रतिबंध त्याला बाजूला सारावे लागतात. त्याचाच आपण क्रमाक्रमाने विचार केला 2-3 दिवसापासून. तो पहिल्यांदा बुद्धी शुद्ध करतो. सात्विक धैर्याच्या द्वारे विषयांपासून, विषयाच्या वासनेपासून अंतःकरणाचा निग्रह करतो. अनुकूल प्रतिकूल प्रसंग प्रारब्धाने प्राप्त झाले तर त्यामध्ये अडकत नाही. साधना करण्यासाठी तो एकांतवासामध्ये अरण्यात जातो. साधनेमध्ये बळ यावं, पण फक्त प्राणाला, याकरता अतिशय मित असणारा आहार सेवन करतो. काया वाचा मन यांचं ज्याने नियमन केलेलं आहे, आपल्या अंतःकरणाने आत्माकार वृत्ती करणं याला ध्यान असं म्हणतात. आणि चित्ताची एकाग्रता याला योग असं म्हणतात. ध्यानामध्ये पण निष्णातच आहे आणि योग अनुष्ठानामध्ये सुद्धा तो निष्णातच आहे. कधी कधी करतो, कधी नाही असं नाही. नित्यम कायम ध्यान आणि कायम योगाचं अनुष्ठान. याकरता वैराग्यम समुपाश्रिता, वैराग्य नावाचा सखा त्याने कायम आपल्यासोबत ठेवलेला आहे. काल आपण या श्लोकाचं चिंतन करत असताना कुंडलिनी शक्ती जागृत करून समाधी प्राप्त करून घेणं याला हठयोग असं म्हणतात. नंतर अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करणं याला ध्यान योग असं म्हणतात. आणि श्री गुरूंच्या मुखारविंदातून श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन करणं याला राजयोग असं म्हणतात. या तिन्ही योगाचं तो साधक अनुष्ठान करतो. जसा अधिकार असेल तसा बरं, आणि जशी आवड असेल तसं. त्याची आवड जर योगाभ्यासाची असेल तरी पुढा सोनी पक्षु योगाभ्यासाचा, तर योगाचा अंगीकार तो करू शकतो. आणि असा तो साधक राजयोग नावाच्या अश्वावर आरूढ झाला. त्याने वैराग्याचं वज्र कवच आपल्या अंगावर परिधान केलेलं आहे. मग जेव्हा एखादा सैनिक किंवा युद्ध करणारा व्यक्ती, योद्धा आपल्या एखाद्या अश्वावर आरूढ होतो, तेव्हा त्याला रणांगणामध्ये उतरावं लागतं. साधकाकरता कोणतं रणांगण आहे? संसार हेच रणांगण आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन हे साधकाचं युद्ध आहे बघा. प्रपंचाबरोबर त्याला कायम युद्ध करावं लागतं. कधी प्रपंच त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करतो, पण तो जिद्दीने मात्र पुन्हा सात्विक धैर्याने नवीन प्रकारचं युद्ध करतो. त्या युद्धाचं रूप केलं आहे. आणि मग त्याच्यासमोर लहान मोठे दृश्य प्रपंचातले पदार्थ आले तर विवेकाच्या मुष्टीमध्ये असणारं अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करणं असं जे ध्यान आहे, त्या ध्यानाच्या द्वारे तो सगळ्यांचं निवारण करतो. म्हणजे काय? जे काही जगातले अनात्म पदार्थ आहे त्यांना बाजूला सारतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गत, चैतन्याचा स्वीकार करायचा आणि उपाधी म्हणजे अनात्म पदार्थ बाजूला सारायचे. मग विवेक नावाच्या मुठीमध्ये ध्यानाचं जर त्याच्याकडं खड्ग असेल तर त्या खड्गाने म्हणजे ध्यानाने तो सगळे पदार्थ बाजूला सारतो. असा संसाराच्या रणांगणातून आत्मविश्वासाने, धैर्याने संपन्न असणारा साधक
ज्याप्रमाणे अंधारातून सूर्य पुढं जावा तसा तो जातो, पण साध्य काय आहे? मोक्ष नावाची विजयलक्ष्मी आणि त्या लक्ष्मीने आपला स्वीकार करावा, म्हणजेच काय? मोक्ष नावाची विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी आणि तिने स्वतः आपला स्वीकार करावा, याकरता तो प्रवास करतो आहे, युद्ध करतो. युद्धाकरता बाकीचे वैरी त्याने दूर सारले, पण आणखीन काही वैरी त्याच्यासमोर येतात. तो विचार परमात्मा 53 श्लोकामध्ये सांगतात. कोणते कोणते वैरी पुढे येतात? ते लांबचे वैरी ओळखू येतात, जवळचे ओळखू येत नाही. इतके जवळचे वैरी आहेत, आपल्या आत बसलेले आहेत मनात, त्यामुळे हे ओळखणं कठीण आहे. आणि मग ते जर ओळखूच आले नाही तर मग त्याच्यावर उपचारही करता येत नाही. विषय बाहेरचे प्रतिबंध आहे, ते बाजूला सारता येतात. लोकांनी केलेली निंदा बाजूला सारता येते, कारण ते बाहेरचे प्रतिबंध आहे. पण आत असलेले अहंकाराधिक प्रतिबंध ओळखूच येत नाही. आणि जर ते ओळखूच नाही आले तर मग ते काही काही रोगाचे विषाणू असतात ना, आपल्या शरीरामध्ये काय पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी असतात बघा. तर त्या पेशी म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करणारे सैनिक असतात एक प्रकारे. आणि मग काही विषाणू शरीरामध्ये आले की त्याच्यावर ते अटॅक करतात लगेच. मग त्यामुळे कधी कधी शरीर गरमही होतं, आपलं तापही येतो आपल्याला. का? युद्ध सुरू झालं असतं. समजून घ्यावं आतमध्ये युद्ध सुरू झालं आहे, त्याचा परिणाम शरीर गरम होतं. पण काही विषाणू असे असतात ते ओळखूच येत नाही. ते लाल पेशी किंवा पांढऱ्या पेशी यांना ओळखू येत नाही. क्षणात रंग बदलतात आणि परिणाम असा होतो त्या पेशी आपल्या संख्या वाढवत जातात, फक्त ओळखू येऊ देत नाही. आणि जास्त संख्या झाली की मग ते काय करतात? त्यांचा प्रभाव दाखवतात. हे जसं आहे आतले शत्रू ओळखता येत नाही विषाणूतले, तसे हे मनातले शत्रू आहे. हे साधकाला ओळखूच येत नाही, आणि आलेच ओळखू तर मग त्याचा पाडावातलं करता येतो. पण कोणते कोणते शत्रू आहे? अहंकारम, मी मोठा आहे, मी फार विद्वान आहे, माझ्यासारख्या मोठ्या कुळात कोण जन्माला आलेला आहे, हे सगळे अहंकारच आहेत. अहंकार वैरी बघा. आणि नवल आहे अहंकाराचं, हा अज्ञानी पुरुषापेक्षा ज्ञानी पुरुषाकडे जास्त असतो. आता विचार कोणाचा चालू आहे? साधकाचा. पण अहंकार घेतला की नाही त्यामध्ये, म्हणजे शक्यता फार मोठी आहे अहंकाराची. आणि भगवान म्हणतात माझी प्राप्ती करायची असेल तर एक काम करायचं, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, थोरपण फरा सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगाधा कुठे होईजे तई जवळीक माझी. माझी जवळीक तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही नम्र व्हाल. नम्र होण्याकरता प्रतिबंध कोण असतो? अहंकार. अहंकार मनुष्याला कोणाच्याही समोर नमस्कारच करू देत नाही. मग अहंकार अनेक प्रकारचा बरं. कोणाला सिद्धीचा अहंकार, तर कोणाला साधनेचा अहंकार, कोणाला मला अहंकार नाही याचा अहंकार, असे अनेक अहंकार आहेत. अहंकार वैरी बघा. बलम, बल शब्दाचा अर्थ होतो सामर्थ्य. मग सामर्थ्य बल शारीरिक आहे की नाही? ते आवश्यक आहे. मग इथं कोणतं बल घ्यायचं? काम राग विवर्जितम, हे बल भगवंताची विभूती सांगितली. बलम बलवताचाहम काम राग विवर्जितम, ज्या सामर्थ्यामध्ये इच्छा वासना नाही आणि कोणत्याही प्रकारचं विषयावरचं प्रेम नाही, असं जे बल असतं ते भगवंताची विभूती आहे. आणि याच्या उलट ज्या सामर्थ्यामध्ये विषयाचं आकर्षण आहे किंवा विषयाच्या अनेक प्रकारच्या वासना, इच्छा, प्रेम आहे, असं जे बल असतं, काम राग संपन्न बल, हा प्रतिबंध आहे. त्यालाही बाजूला सारावं लागतं. दर्प शब्दाचा अर्थ होतो आनंदापासून उत्पन्न होणारा मद. काही माणसं विजयी होतात आणि विजयी झाले की मग ते कोणाला जुमानतच नाही. ज्यामुळे धर्माचं उल्लंघन किंवा अतिक्रमण होतं, अशा प्रकारचा मद किंवा आनंद असेल त्याला दर्प म्हणतात. दर्प ज्याला झाला तो धर्माचं उल्लंघन करत असतो, वैरी आहे बघा. कामम, विषयाची इच्छा. क्रोधम, एखाद्या व्यक्तीवर असणारा द्वेष, त्याला क्रोध म्हणतात. परिग्रहम, निर्वाहापुरतं साठवणं, संचय करणं अडचण नाही, पण आपला शरीराचा निर्वाह होण्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये संग्रह परिग्रह केला की परिग्रह दुःखाला कारण ठरतो. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आलं आहे.
ते टिटवा नावाचा पक्षी, त्याला एक मांसाचा तुकडा मिळाला, खावा की नाही, खाल्ला नाही, चोचीमध्ये घेतला आणि झाडावर जाऊन बसला. बाकीच्या त्याच्या बांधवांनी ते पाहिलं, ते सगळे आले याच्यावर आक्रमण करू लागले. तो म्हणला, कालपर्यंत सगळे माझ्या पक्षात होते हो, आज मात्र हे सगळे माझ्याला झडप मारतात. मग कोणी चोचीनं मारतं, कोणी पंखाने मारतं, कोणी मला नखाने विदारण करतं, काय कारण आहे? त्याने विचार केला, मी मोकळा होतो तर सगळे माझ्या बाजूला होते, माझ्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा आला, परिग्रह केला मी, परिग्रहामुळे सगळे शत्रू झाले. त्याने मांसाचा तुकडा सोडला आणि सगळ्या टिटव्यांनी त्याला सोडलं. मांसाचा तुकडा सुटला की सगळ्याच्या तावडीतून सुटला, ते सगळे पुन्हा मांसावर झडप मारू लागले. परिग्रह दुःखाला कारण असतो. म्हणजे मग परिग्रह योग्य प्रमाणात निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा हे असावं योग्य प्रतिबंध आपलं परिग्रह म्हणतात. पण अनावश्यक असेल तर तो दुःखाला कारण ठरतो. आणि या सगळ्याला जर सोडायचं म्हटलं तर त्याला पहिल्यांदा देहासक्ती सोडावी लागते. देहाच्या ठिकाणीची ममता सुटली की सगळे सुटतात. म्हणून विमुच्च निर्ममहा, देहावर सुद्धा ज्याचं प्रेम नाही बरं, मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर, त्याला म्हणतात ममता रहित झालेला आहे, शांत झाला. बघा, सगळी साधना विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व या सगळ्या साधनेची त्याला योग्य प्रमाणात फळ मिळाले म्हणून तो शांत झाला. आणि असा व्यक्ती ब्रह्मभूयाय, ब्रह्म होण्याकरता कल्पते, नाम समर्थ होतो, योग्य होतो, अधिकारी होतो. बुद्ध्या विशुद्धया युक्तो इथपासून तर निर्मम हा शांत इथपर्यंत साधकाचा क्रममुक्तीचा प्रवास आहे. आणि हा त्याचा प्रवास संपन्न झाला की मग ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्म होण्याकरता समर्थ होतो. ब्रह्म झाला की परत तो जीव होत नसतो, त्याला पुन्हा मागं जन्माला यावं लागत नाही. आणि जन्मालाच यावं लागत नाही तर दुःखही भोगावं लागत नाही. कारण संसार दुःखाचं मूळ कारणच शरीराचा जन्म आहे. आणि नस पुनरावर्तते, त्याला पुन्हा जन्मच नाही. असा साधकाचा प्रवास या श्लोकामध्ये संपन्न झाला. आता यावर ज्ञानोबाने स्पष्टीकरण करतात. तेथ आडवावया आले, दोष वैरी जे धोपटिले, तया माझे पहिले देह अहंकार. तेथ, तेथ नाम संसार, मागची ओवी घ्यायची. ऐसेनी संसार रण आत, अंधारी सूर्य तैसा असे जात, मोक्ष विजयश्रिये वरैत व्हावया लागी, तेथ आडवावया आले. मोक्ष नावाची विजयलक्ष्मी तिने आपला वरमाला देऊन स्वीकार करावा. म्हणजेच काय, वरमाला आपल्या गळ्यात पडावी. कोणती? विजयमाला. आणि मोक्ष नाव, मी मोक्ष जिंकलेला आहे अशी विजयमाळा आपल्या गळ्यात पडावी. याकरता तो संसाराच्या रणांगणातून जातो आहे. बघा, घाबरत नाही कोणाला. सूर्य अंधारातून जावा तसा तो जात आहे. पण मग तो जरी वजनात चालला तर बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही. काही जण बघा, मोक्ष नावाची विजयलक्ष्मी पहिलं तीराला आहे आणि हा संसारातून प्रवेश करतो आहे. मग काही जण त्याला तिथपर्यंत जाऊच देत नाही, मध्यंतरी प्रतिबंध करतात, आडवतात. आणि कोण आडवतात? जे आडवतात ना त्यांनाच आडवं करावं लागतं तर तो पुढं जाऊ शकतो. तेथ आडवावया आले, त्याची आडवणूक करण्याकरता जे आले, म्हणजे काय, आडवे झाले, प्रतिबंध करण्याकरता आले. दोष वैरी जे धोपटिले, जे दोष वैरी, कारण हे वैरीच आहे ना. तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटले बघा, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिणम. हे वैरी आहे बघा. ज्ञानोबा म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे भुजंगाप्रमाणे आहे, मारक आहे वैरी, जीविताचे वैरी म्हणून या. असं म्हटलं आहे की हे मृत्यूच्या नगरी मानीज तिने कया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. जीवाचे वैरी बघा, नाही जाऊ देत. प्रतिबंध, वैरी म्हणजे विरोधक, हे त्याचे विरोधक आहे. आणि चांगल्या मार्गाला जास्त विरोधक असतात बरं, वाईट मार्गाला विरोधक नसतात. ते बरोबर सगळे एकत्र येतात.
चांगल्या मार्गाला मात्र विरोधक फार असतात, प्रतिबंध फार असतो. स्वामी विवेकानंदांनी प्रवचनात म्हटलं आहे की तुम्ही चांगल्या मार्गाला निघाले तर त्याचं लक्षण काय, फार मोठे विघ्न येणं. आणि जर तुम्हाला विघ्नच येत नसेल तर समजून घ्यावं तुमचा मार्ग चुकलेला आहे. चांगल्या मार्गामध्ये विघ्न फार येतात. श्रेयांसी बहुनी विघ्नानी म्हटलं आहे बघा. श्रेय मार्गाला फार मोठे प्रतिबंध येतात. तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडून ठाते काम क्रोधांची विलग ओठावती अनेक आणि शून्यशे अंग झुंजवावे. की आलं की नाही युद्ध, तिथं सुद्धा अंग झुंजवावे म्हणजे युद्धच करावं. सगळीकडे युद्धच आहे आता. दोष वैरी जे धोपटिले, जे त्याने धोपटून काढले म्हणजे काय नष्ट केले, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे, तया माझी. त्या दोष वैऱ्यामध्ये पहिले देह अहंकार, देहाच्या ठिकाणचा अहंकार पहिला वैरी. मग देह 3 प्रकारचा, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहामध्ये मी अमुक वर्णाचा आहे असा अहंकार असतो. उच्चवर्णीय आहे मी, किंवा मी काळा गोरा आहे, हा सुद्धा सुंदर आहे, अहंकारच आहे की नाही. हा अहंकार कुठपर्यंत, तरुण आहे तोपर्यंत. एकदा अपक्षीय ते लागलं आणि विपरिणामते देहाची दशा, मग हा अहंकार टिकत नाही. मनुष्याचा असा आहे, तो तरुण असेपर्यंत वय कमी सांगतो आणि उतारा लागला की वय जास्त सांगतो. असं आहे की नाही. हो, मी का सामान्य आहे का, मी कमी पावसाळे खाल्ले का, कशाला खाल्ले मग, फक्त वय वाढवण्यासाठीच. देहाचा अहंकार स्थूल देहाचा. सूक्ष्म देहाच्या अहंकारामध्ये विद्वत्तेचा अहंकार असतो. सामान्य नाही मी, माझं एवढं अध्ययन झालेलं आहे, मनातला अहंकार आहे. आणि कारण देहामध्ये ज्येष्ठ कनिष्ठतेचा अहंकार असतो. मी मोठा आहे, बाकी सगळे लहान आहे, असा ज्येष्ठ कनिष्ठतेचा भाव हा कारण शरीराचा अहंकार आहे. आणि ते सगळे देह अहंकार काय करतात, ज्ञानोबा म्हणतात वा जो नाम जो अहंकार, सर्वनाम आहे ना, सर्वनामातलं मागचं महत्त्वाचं घ्यायचं. जो अहंकार जो न मोकली मारुनी जीवो नेदे उपज ओनी विचंबवी खोडा घालोनी हाडांचिया तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो विरा. इथपर्यंत संपला हा विषय. नंतर आता बलाचा विचार, आणि बळ हा दुसरा मारीला वैरी. पुढचा दुसरा वैरी येतो आहे, त्याचं नंतर चिंतन पुढं होईल. जो अहंकार काय करतो, मारुनी न मोकली, जीवाला मारतो बघा. अहंकार मनुष्याला मातीत घालतो, पण जरी त्याने एका जन्मात जीवाला मारलं तर मग सोडत नाही. न मोकली म्हणजे काय करतो, पुन्हा नवीन जन्म देतो. एका जन्मात मारलं ना सोडत नाही. काही काही माणसं सोडून देतात बघा वैरी. अहंकार वैरी सोडत नाही. समजा आता आपण म्हणतो की नाही, चव द्या बा, मनुष्य मेला तर वैर संपलं देहाच्या बरोबर, चला त्याच्या अंत्यसंस्काराला आपण जाऊ, आता त्याचं आपलं वैर संपलं वैर. काही माणसं सोडतात बरं, अहंकार नाही सोडत. मारुनी न मोकली, जीवाला मारतो पण सोडत नाही, मग नवीन जन्म देतो. मग जन्म द्यायला तर जगू देत असेल आनंदाने, नाही, जीवो नेती, जगूसुद्धा देत नाही. ओपजवणी म्हणजे नवीन जन्म देतो पण नवीन जन्मामध्ये जगू देत नाही. म्हणजे मारलं तर सोडत नाही आणि जन्माला आला तर जगू देत नाही. कोण, अहंकार. इतका खतरनाक आहे. विचंबवी खोडा घालून हाडांचिया. जुन्या काळामध्ये एखादा ते पकडला ना एखादा गुन्हेगार, तर त्याच्या पायात बेड्या असायच्या. पण काही इतके अट्टल गुन्हेगार असायचे की त्याच्या गळ्यात नांगर घातला जायचा. तुम्ही तो खोडा पाहिला असेल, गळ्यालाही छिद्र आहे आणि त्याचे हात पण असे बांधलेले आहे. म्हणजे हात असेच 24 तास, त्याला म्हणतात खोडा. दिवसभर अशा हातामध्ये किती मोठी कळ लागू शकते. जशी ते एखाद्या गुन्हेगाराला खोडा घातला की तो त्याला सुटका होत नाही, तसा अहंकार जीवाला खोडा घालतो. पण कशाचा, हाडांची या खोडा घालून विचंबवी. हाडांचा म्हणजे काय, हे हाडांचा सापळाच आहे का नाही देह. आणि अहंकार काय करतो, याच्यावर प्रेम धारण करतो देहावर. मग या हाडाचा असणारा खोडा जीवाच्या गळ्यात घालून त्याचे हाल करतो. विचंबवी म्हणजे कुचंबना करतो त्याची, त्याला सोडत नाही बघा. आणि मग या अहंकाराला नष्ट करायचं असेल तर तो अहंकार ज्या किल्ल्यात राहतो त्या किल्ल्याला नष्ट केलं पाहिजे. मग अहंकार कोणत्या किल्ल्यात राहतो, देह नावाच्या किल्ल्यात. तयाचा
देह दुर्ग हा थारा, मोडवून घेतला तो वीरा, आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. तयाचा म्हणजे त्या अहंकाराचा, देह नावाचा, दुर्ग म्हणजे किल्ला. आता भुईकोट किल्ला वेगळा, डोंगरावरचा किल्ला वेगळा आणि समुद्रातला वेगळा. बरं, हे सगळे किल्ले वेगळे असतात. गिरी दुर्ग जैसे चालते असं म्हटलंय की नाही. पाण्यातला वेगळा, सिंधुदुर्ग वेगळा आहे, म्हणजे पर्वतावरचा वेगळा. भुईकोट किल्लासुद्धा वेगळा. चाकणला आहे तो भुईकोट किल्ला आहे, किंवा हे विजयदुर्ग वगैरे हे समुद्रातले आहे. आणि मग प्रतापगड किंवा राजगड हे कोणते आहे, गिरीदुर्ग म्हणतात त्याला. आता हे सगळे पर्वत किल्ले हे जिंकणं सोपं आहे, पण इथला किल्ला कठीण आहे. परमार्थातला कोणता, देहदुर्ग, देह नावाचा किल्ला. आणि या किल्ल्यात राहतो अहंकार नावाचा वैरी. मग आता तो काय करायचा, मोडवणे घेताला. देह नावाचा किल्ला मोडून टाकला, किल्ला मोडला की त्यात राहणारा किल्लेदार म्हणजे अहंकार तो नष्ट होतो. मग आता कसा मोडायचा, देहाच्या ठिकाणचं असणारं ममत्व किंवा अहंकार घालवायचा. पंचदशी कारण याकरता 5 उपाय दिले बघा. आपल्याकडं 3 देह आहेत आणि 3 देहामध्ये पंचकोश आहेत. स्थूल देहामध्ये अन्नमय कोश आहे, सूक्ष्म देहामध्ये प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश आहेत, आणि कारण देहामध्ये आनंदमय कोश आहे. या कोशांचं निराकरण केलं की 3 देहाचं निराकरण होतं. स्थूल देह हा आत्मा होऊ शकत नाही, कारण तो अन्नमय कोश आहे. का, कार्यत्वात उत्पत्तीच्या पूर्वी नव्हता, नाशानंतर राहणार नाही. मग स्थूल देहावर काय अहंकार धरायचा, मोडला एक किल्ला. नंतर मनोमय कोश विकारी आहे, प्राणमय कोश जड आहेत, आणि विज्ञानमय कोश हा विलय आदी अवस्थेनं संपन्न आहे. या 3 कोशाचं निराकरण झालं की सूक्ष्म देहाचा अहंकार निघून जातो. आणि आनंदमय कोश म्हणजेच कारण देह तो कधी असतो आणि कधी नसतो. कादाचित कत्वा तो आत्मा होऊ शकत नाही, म्हणजेच अनात्मा आहे. आणि त्यांचा जर निराश केला, देहाचा बाध केला, देह विचाराने खोटा ठरला, तर याचा अर्थ देहावर प्रेम राहत नाही. देहावर प्रेम नाही तर देहाचा अहंकार नाही. किंवा सगळ्यात मोठा उपाय, देहाचा अहंकार घालायचा असेल तर मग मी देह हा अहंकाराचा आहे की नाही, मग त्या अहंकाराला घालायचं असेल तर मी ब्रह्म या अहंकाराला जवळ करा आणि त्यालाही सोडून द्या. नाहीतर मग मी देह हा पायातला काटा आहे आणि मी ब्रह्म हा हृदयाजवळचा खिशातला काटा आहे, दुसरा घातक आहे. म्हणून मी देह घालवण्याकरता मी ब्रह्म हाही अहंकाराचं आहे. बरं, फक्त एवढंच आहे की एक अहंकार दुसऱ्या अहंकाराला घालवतो आणि ब्रह्म अवशिष्ट ठेवतो, म्हणून तो मारावा, म्हणजे देहाचा बाध करावा ब्रह्मज्ञानाने. आणि पुढे तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम, त्यालासुद्धा ठेवू नये. बरं, म्हणून हा देहातच राहतो. म्हणून सगळ्या प्रकारचे अहंकार कुठपासून, मी देह आहे इथपासून तर मी ब्रह्म आहे इथपर्यंत सगळे अहंकार एक प्रकारचे वैरीच आहे, म्हणजे सगळे सोडावे लागतात. तयाचा देहदुर्ग हा थारा, मोडवून घेतला तो वीरा, आणि बळ हा दुसरा. बळ म्हणजे कोणतं, विषय संपादन करण्याकरता लागणारं सामर्थ्य त्याला म्हणतात बळ. विषयाच्या प्राप्तीतही बळच लागतं. आणि पुढे सांगू का, विषयाचा त्याग करण्याकरता सुद्धा बळच लागतं. आणि मग विषय त्यागाखाती जास्त बळ लागतं. इथलं जे बळ आहे ते विषय संपादनाचं, आणि बळ हा दुसरा. बळ नावाचं बलम दुसरा वैरी त्याने मारला, वैरी मारला. कुठं राहतो तो, कसा वाढतो तेही सांगतात. जो विषयाचे नावे चौगुणेही वरी थावे, जेने मृतावस्था धावे सर्वत्र जगा, तो विषय विषाचा ठावो, आघविया दोषांचा राहो, परी ध्यान खड्गाचा घाव साहेल कैसा. या 2.5 वयामध्ये त्याचा विचार आहे. बळ नावाचा दुसरा वैरी मारला. इथं बळ शरीरातलं बळ घ्यायचं नाही बरं, किंवा मनातलं तपाचं बळ नाही घ्यायचं, ज्ञानाचं बळ नाही घ्यायचं, योगाचं बळ ते पण नाही घ्यायचं. मग विषय प्राप्ती करण्याकरता लागणारं सामर्थ्य नावाचं बळ ते त्याने दूर केलं आहे. नाहीतर मग उपनिषदातलं प्रमाण आहे, नायम आत्मा बलहीनेन लभ्यः, बलहीन पुरुषाला आत्मप्राप्ती होत नाही. आणि इथं तर बळ नष्ट केलं तर मग कोणतं, विरोधी असणारं बळ असा समन्वयाचा अर्थ घ्यायचा. नाहीतर मग बळ फार झालं मग उपवाशी असा अर्थ नाही घ्यायचा त्याचा. हां, समन्वय साधला पाहिजे. जो
जो नाम बलम नावाचा वैरी विषयाचं नाव ऐकलं की चौगुणी ही वरी थावे. थावे म्हणजे बळावे. विषयाचं नाव ऐकलं की जे सामर्थ्य चौपट वाढतं. म्हणजे आपण परमार्थामध्ये पाहतो काही मनुष्याला आपण आग्रह केला ना, चला भगवंताचं नामस्मरण आपण करू, तर त्याला ते सामर्थ्य राहत नाही. ते त्याचे अंग हातपाय गळून जातात. नाही म्हणजे माझ्याकडे बळच नाही, मला अशक्तपणा आला. कशामुळे? कीर्तनाचं नाव ऐकलं तर. आणि त्याला म्हणलं चल बरं आपल्याला ना थोडीशी रक्कम मिळणार आहे, फक्त एवढंच आहे की आपल्याला एका घरात जायचं आहे प्रेतामध्ये आणि ते उकरून काढायचं. चला ना म्हणे, रात्री जाऊ म्हणे, दिवसा लोक पाहतात. म्हणजे विषय प्राप्त करायचं म्हणलं की चौपट बळ येतं त्याला. ज्ञानोबांनी म्हटलंय बघा पाठीमागच्या याच अध्यायामध्ये चिंतन करत असताना की प्रमादी तो होय म्हणे तैसा. तैसा कल्याण काळ पाहे ते तया ते आळस खाये. प्रमादी तरी होय तो म्हणे तैसा. कल्याणाचा काळ आला की त्याला आळस येतो. आणि प्रमाद करायचं म्हटलं की मग प्रमाद जसा म्हणेल त्या प्रमादाच्या मनाप्रमाणे वागतो. याला म्हणतात विषयाचं नाव काढलं की चौगुणी ही वरी थावे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात बघा पाठामध्ये एक उदाहरण. एका आजोबाला म्हणे ऐकू येत नव्हतं. ते नातू त्याला सारखं भेटायला जायचं. मग ते नातू त्याला ते विचारायचे आजोबा तुझं नाव काय? तो सांगायचा माझं नाव चंद्रशेखर, असे नाव सांगायचं. सकाळ दुपार सायंकाळ तिन्ही वेळा ती हेच नाव सांगायचं, पण लक्षात लक्षातच राहत नसायचं. अशक्तपणा आला. मग आता ज्या व्यक्तीला ऐकू येत नाही, घरात पाहुणे आले आणि पाहुणे आले तर मग ते चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं आणि म्हाताऱ्याच्या अंगात अशी हालचाल सुरू झाली. बाबांचं वाक्य, कपबशीचा आवाज आला की पुन्हा सगळी हालचाल तयार झाली. नातवाने विचारलं चहा घेणार का? तर असं बाबांचा शब्द आहे. म्हणजे विषयाचं नाव काढलं की आतापर्यंत बळ नव्हतं, म्हणजे माणसं उचलून घेऊन चालायचे, पण चहा घ्यायची म्हणले की लग उठूनच बसणार. विषयाचे नावे चौगुणे हे वरी थावे. आणि ज्या विषयामध्ये आसक्त झाला जीव, जेने मृतावस्था धावी सर्वत्र जगात. सर्व ठिकाणी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला विषय मारतातच बघा. सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा. विषय सगळं इंद्रियांचं तेज नष्ट करून टाकतात किंवा बुद्धी नाशात प्रणश्यते. नारद महर्षींनी पण हेच म्हटलं आहे, काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश सर्व नाश कारणत्वात यांचा परित्यागच करावा. म्हणून मनुष्याची बुद्धी विषयाचं आकर्षण नष्ट करते. ते बळ या परमार्थाच्या बळाला नाश करतं. जिवंत दिसतो व्यक्ती, पण पुरुषार्थाचे योग्य नसल्यामुळे मृतच झाल्याप्रमाणे आहे. किंवा विषयाचं आकर्षण लवकरात लवकर मरणाला जवळ आणतं. भोगे रोगा जुडोनिया दिले अनेका. म्हणून भोगे रोग भयम, रोग जास्त झाले की मग मरणाचं भय आहे. मृतावस्था धावी सर्वत्र जगा. तो विषय नावाच्या विषयाचं ठिकाण आहे. कोण? विषय प्राप्तीचं सामर्थ्य. त्या सामर्थ्यामध्ये विषय नावाचं विष राहतं. सामान्य विष मनुष्याला एकदाच मारतं, पण विषय नावाचं विष मात्र कायमच मारतं. फक्त याचा परिणाम कोणावर होत नाही माहिती आहे का? ज्याच्यावर सद्गुरूंची कृपादृष्टी झाली. 12व्या अध्यायात उभी बघा. ज्ञानोबारा म्हणतात विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपादृष्टी निर्विष होय. नाहीतर मग विषय नावाचा सर्प चावला आणि त्याचं विष जर अंगात आलं की मग नवल विषय विषाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासे झाला. ऐके नाही. म्हणून विषय नावाचं विष अंगात भिनलं, पण गोड असणारा परमार्थ कडू वाटतो आणि कडू असणारा प्रपंच गोड वाटतो. बघा माणसं आहे ना, परमार्थामध्ये जर थोडंसं अपयश आलं ना तर परमार्थ सोडून देतात. बघा कल्पना करा, एखाद्याने तुळशीची माळ परिधान केली आणि 4-6 महिन्यामध्ये गुण नाही आला ना त्याला, तर हे सगळं थोतांड आहे. देवाच्याच मनात नाही मी माळ घालावी म्हणून. वा, देवावर आरोप करतो, देवाच्या मनात नाही. अपयश आलं की परमार्थातून हातपाय झटकतो आणि प्रपंचामध्ये हजारो वेळा अपयश येतं, पण नाही म्हणतो पुढचं वर्ष चांगलं असेल, पुढच्या वर्षी फायदा होईल. प्रपंच नाही सोडत अपयश आलं की. परमार्थामध्ये अपयश थोडंसं आलं की लगेच मागे सरकतो. का? कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे विषयाचं विष अंगात भिनल्याचा परिणाम आहे. तो विषय विषयाचा ठावो आघविया दोषांचा राव. म्हणजे विषयासक्ती आणि विषयासक्ती करता लागणारं बळ हे सगळ्या दोषांचा काय आहे? राव म्हणजे राजा आहे बघा. सगळे दोष
विषयासक्तीमुळे येतात सगळे दोष. पण ज्ञानोबा म्हणतात, पण ध्यान नावाचं खड्ग आणि त्याचा जर आपण घाव घातला त्याच्यावर, कशावर? विषयासक्ती जर तोडायची असेल तर विषयाचं चिंतन सोडावं. आणि विषयाचं चिंतन सोडायचं असेल तर आत्मचिंतन करावं. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम यन रूपम यन मुक्ती कारणम. कारण विषयातलं प्रेम हे विषयाकडं आकर्षण करतं. आणि ध्यान केलं तर ध्यानातून परमात्म सुखाचा आनंद मिळतो. भगवान म्हणतात 12व्या अध्यायामध्ये की माझं मोटके निमिष भरी दे तुझा आहे. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषय घेईल. ज्या ज्या क्षणामध्ये माझ्या ठिकाणचा आनंद अंतःकरणाला मिळेल तसं तसं ते विषयाचं प्रेम टाकून दे आणि माझ्या असणाऱ्या प्रेमामध्ये समाविष्ट होईल. याला म्हणतात ध्यान. ध्यान नावाची तलवार म्हणून अथ चित्तम समाधातुम म्हटलंय की नाही. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय तरी गायसे करी आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी दे तुझा आहे. मग माझं सुख या मनाला प्राप्त झालं की मन विचार काय करतं माहिती का? अरे विषयाच्या प्राप्तीत किती कष्ट करावे लागतात. पण परमात्मा सुखाचं ध्यान केलं तर काहीच कष्ट न करता आतून आनंद मिळतो. याला म्हणतात ध्यान नावाच्या खड्गाचा घाव त्याला सहन होणार नाही म्हणून ध्यान करावं. इथपर्यंत झालं बलम या शब्दाचा अर्थ. पुढे दर्प आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून बुंथी अंगी जो वाजे जो सन मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासे मारी तारिपू निवटोनी घातला दर्पू. इथपर्यंत एकत्र विचार आहे बरं. दर्प त्यानंतर मग आणि जयाचा हा कंपू तापसांसी म्हणजे ज्याचं फार भीती त्या क्रोधाचं वर्णन पुढं करणार आहे. काम आणि क्रोधाचं. आता दर्प नावाचा वैरी. दर्प काय करतो? मनुष्याला हर्ष झाला म्हणजे आनंद तर आनंदामध्ये जो उन्माद चढतो ना, आनंदामध्ये जो उन्मत्तपणा प्राप्त त्याला म्हणतात दर्प. आणि या दर्पामध्ये मनुष्य धर्माचं अतिक्रमण बऱ्याच वेळा करतो. मनुष्याला आनंद व्हावा यात हरकत नाही, पण आपल्या आनंदाचा उन्माद होऊ नये. बरेच माणसं आनंदी होतात आणि त्याच्यामध्ये फार मोठ्यापणा कर्कशपणा करतात. सगळ्या समाजाला त्रास होतो त्याचा. याला म्हणतात दर्प. दर्प झाला की धर्माचं अतिक्रमण होत असतं. तो दर्प कसा आहे बघा. प्रिय विषय प्राप्ती आवडता विषय प्राप्त झाला की आनंद होतो की नाही. करी जया सुखाची व्यक्ती. व्यक्ती म्हणजे प्रगटीकरण. ज्या सुखाची प्रगटी अवस्था प्राप्त होते म्हणजे काय? प्रिय विषयाच्या प्राप्तीमध्ये सुखाचा एक प्रकारचा अनुभव आला त्याला आणि मग ते सुखाचंच असणारं वस्त्र अंगावर परिधान करतो. आहे का जगात? आहे का माझ्यासारखा सुखी कोणी? तेची घालून बुंथी. बुंथी म्हणजे खोळ. प्रिय विषयाची प्राप्ती सुखाची अभिव्यक्ती आणि त्या सुखाची अभिव्यक्ती हा एक प्रकारची खोळ म्हणजे अंगावरचं वस्त्र आहे. आणि तेच अंगावरचं वस्त्र घालून त्या 14व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा. हे तो म्हणतो आजी म्हणे ना भाग्य माझे माझ्यासारखा जगात सुखी कोण आहे? कोणीच नाही बघा. तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखे संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानग. ज्ञाने तिथं म्हटले बघा की विद्या माने तोखे विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. सुखाचा विचार आला आहे की आज माझ्यासारखा सुखी कोणीच नाही. त्याला म्हणतात दर्प. आनंद मिळाला तर त्या आनंदात उन्मत्त होतो. तेची घालून बुंथी अंगी जो वाजे जो गर्जना करू लागतो किंवा अंगावर आदळतो. आणि मग बऱ्याचदा सुखाचा प्रकार झाला की त्यामध्ये मनुष्य ना सन्मार्गा भुलवी चांगल्या मार्गापासून भ्रष्ट होतो बघा. म्हणून ना परमार्थामध्ये दारिद्र्य चांगलं असतं की ज्यातून मनुष्य वाईट मार्गाला जात नाही. बघा तुम्ही श्रीमंताची मुलं वय कमी असतात त्यांच्याकडे परवानाही नसतो पण चांगल्या मार्गात येत नाही का? तुम्ही आताच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐका ना. त्याचं कारणच आहे की जो सन्मार्गा बोलवे दर्प आहे दर्प. कारण प्रिय विषय प्राप्त झाला, 4 चाकी गाडी मिळाली तर मग आनंद झाला त्याचा. मग लोकाला कुठं मानतो येतो. जो सन्मार्गा भुलवी. दारिद्र्य हे परमार्थातला अलंकार आहे बघा. दारिद्र्य असेल तर आपल्याला खरं जग कळतं.
आणि मनुष्याची भोगासक्ती राहत नसते. म्हणून दारिद्र्य चांगलं आहे. श्रीमंती आली की जो सन मार्गा भुलवी, श्रीमंती यावी पण चांगल्या मार्गाने यावी. न्याय मार्गाने पैसा कमवला ना तर ती श्रीमंती सन मार्गाला भुलवीत नाही बघा. पण अन्याय मार्गाने धन कमवलं ना तर ते धन पहिल्यांदा बुद्धीवर आघात करतं आणि बुद्धीच जागेवर राहू देत नाही. आणि बुद्धी संपली की मग बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून जो सन मार्गा भुलवी त्याला म्हणतात दर्प. अधर्माच्या आडवी, अधर्माच्या अरण्यामध्ये सुनी त्याला प्रवेश करून घालून सुनी वाघा सापडवी नरकादिका. नरकादिक हे वाघ आहे. दर्प नावाचा वैर किती भयानक आहे पाहिला का. विषयाच्या आकर्षणामध्ये थोडासा आनंद देतो, त्या आनंदातून तो उन्मत्त होतो विषयाच्या आकर्षणाने आणि मग सन मार्गाला सोडून अधर्माच्या अरण्यात जातो. आणि त्या अधर्माच्या अरण्यामध्ये अधर्म घडला की नरकादिक नावाचे वाघ त्याचा घात करण्याकरता टपलेलेच आहे. म्हणजे काय, नरकापर्यंत त्याचा प्रवास होतो. कोण, दर्प घेऊन जातो. म्हणून तर अधर्माच्या आडवी म्हणजे काय, तो धर्ममार्गाचं उल्लंघन करतो ना. सन मार्ग म्हणजे धर्ममार्ग, धर्ममार्गाला सोडतो आणि अधर्माच्या अरण्यात प्रवेश करतो. कोण, दर्प त्याला घेऊन जातो. ज्ञानोबाला म्हणतात तो विश्वासी मारिता रिपू. हा दर्प नावाचा वैरी कसा माहिती आहे का, दोन अर्थ केले याचे. विश्वास संपादन करतो आणि मग विश्वासघात करतो. विश्वासाने मारणारा, मारिता म्हणजे घातकी, विश्वासे मारिता म्हणजे विश्वासघातकी आहे. कोण, दर्प. असा एक अर्थ घेतला. दुसरा अर्थ असा केला महापुरुषांनी, तो वैरी जर तुम्हाला मारायचा असेल तर विश्वासाने मारा. पण कोणावर विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. गुरु शास्त्र यांचं वचन आणि त्या वचनावर असणारा विश्वास त्याला विचारसागरा श्रद्धा म्हटले बघा. ते वेदांत वाक्य आणि त्याचा उपदेश, ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू यांच्यावर असणारी आत्यंतिक श्रद्धा त्याला काय म्हणतात, विश्वास. तो विश्वास असेल तर तो विषयावर विश्वास ठेवत नाही. आत्मसुखाची गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाचा ठाईंद्रिया मान नाही. हे श्रद्धावान लभते ज्ञानम त्यावरची पहिली ओवी आहे. श्रद्धेचं हे लक्षण आहे. कोणतं, आत्मसुखाच्या गोडीने सगळ्या विषयावर विटणं. आणि मग विषयावर विटला की दर्प राहत नसतो. पण याच्याकरता श्रद्धा असावी लागते गुरूंच्या वचनावर, शास्त्रवचनावर. आणि जर या वचनावर आपला विश्वास असेल तर मग विषयाचं आकर्षण सतावत नाही, आत्मसुखाची गोडी लागते आणि त्याने हा मारता येतो. दोन अर्थ आहे. जर आपण विश्वास शब्द दर्पाकडे लावला तर विश्वास देऊन मारणारा तो ठरेल. आणि विश्वास शब्द जर गुरुवचनावर लावला तर त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून मग या दर्प नावाच्या वैऱ्याला मारावं. तो विश्वासे मारिता रिपू, निवटून घातला दर्पू. दर्प म्हणजे गर्व बरं. विषयाच्या आनंदाचा गर्व त्यालाच दर्प म्हणतात, उन्मत्तपणा. तो निवटोनी अगदी मुळापासून तो मारला. पुढे आहे क्रोध आणि काम नावाचा वैरी. आणि जयाचा हा कंपो तापसाशी. बापरे बाप, जयाचा तपस्वी पुरुषाला ज्याचं नाव ऐकलं की त्याच्या अंगामध्ये कंप सुटतो. कोण आहे असा, काम नावाचा वैरी. कंपायमान होतं बघा शरीर. कसा आहे तो, आता कामाचा विचार करायचा आहे पण त्याच्या अगोदर क्रोध सांगतात. दोन्ही एकत्र सांगितले बघा. क्रोधा ऐसा महादोख, जयाचा देख परिपाक. भरीजे तव अधिकरिता होय जो, तो काम कोणीच ठाई. नसे ऐसे केले पाही, की तेची क्रोधाही सहजे आले. एकत्रच विचार आहे सगळ्यांचा 61 होईपर्यंत. ज्याचा नाव ऐकलं की तपस्वी लोकांच्या अंगामध्ये कंप सुटतो, घाबरतात ते. का बरं, कारण हा काम सामान्य नाही. क्रोधासारखा महादोष, जयाचा देख परिपाक. परिपाक म्हणजे परिणाम किंवा परिपाक म्हणजे फळ. क्रोधसारखा दोष ज्या कामाच्या पोटातून निर्माण होतो. कामात क्रोधो भिजायते. कामापासूनच क्रोध निर्माण होतो. कामचे नाही ते तर क्रोधाचे कैसा, तेथे कैसे भांडण रे. क्रोधासारखा महादोष ज्या कामाचा परिपाक आहे. भरी जे तव अधिकरिता होय जो, या कामाला किती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर जेवढा भरावा तेवढा तो रिकामा होतो. आपण अग्नीला शांत करण्याकरता लाकडं टाकले
तर अग्नी शांत नाही होत, भडकतो. न जातो कामकामानां उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव पूय एवाभिवर्धते. विषय भोगले की विषयाचं आकर्षण कमी नाही होत, विषयासक्ती वाढते. म्हणून काम म्हणजे इच्छा, विषय प्राप्तीची इच्छा. भरी जे तवादी करिता होय जो, तो काम कोणीच ठाई नशे ऐसे केले पाहिजे. तो काम कोणत्याच ठिकाणी त्याने राहूच दिला नाही, असा पराक्रम केला आहे. काम कोणीच ठाई नसे ऐसे केले पाहिजे. मग फक्त कामच निवृत्त केला का नाही, त्याची क्रोधाही सहजे आले. तीच असणारी अवस्था क्रोधाला सहज आली. म्हणजे काय, जसा काम नष्ट झाला तसा क्रोधही आपोआप नष्ट झाला. म्हणजे कसं काय हो, काम नष्ट केला तर क्रोध कसा नष्ट होईल. काम मूळ आहे आणि क्रोध त्याच्या फांद्या आहे. मूळ तुटलं की फांद्या आपोआप तुटतात. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देसे, काम नसिलीने नाशे तैसा क्रोध. मुळाचं तोडणं ज्याप्रमाणे झाडाच्या शाखांच्या उद्देशाने होत असतं, म्हणजे मूळ तुटलं की फांद्या आपोआप तुटतात, तसं काम नाशिलेनी नाशे तैसा क्रोध. काम नष्ट झाला की क्रोध आपोआप नष्ट होत असतो. काम मूळ आहे बघा क्रोधाचं आणि लोभाचं. काम नष्ट झाला की क्रोधही आपण. काम कसा नष्ट होईल बरं, राम अंतकरणात आला तर. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. हे कळालं की काम नष्ट होतो, पण ते नाही कळालं की भ्रांताशी कामू विषयावर. म्हणून काम अंतकरणात आला की आपलं राम अंतकरणात आला की काम राहत नाही, आणि काम आला की राम राहत नाही. दोन्हीकडे एकच घटना आहे. मनोनी काम वैरी जाला जेत ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाचीही. मनोनी यामुळे काम नावाचं वैरी ज्या ठिकाणी ठाणोरी ठार झाला बघा, तर ते तर सरली वारी म्हणजे येरझार, क्रोधाची येरझार त्या ठिकाणी संपून जाते. ते फक्त भावार्थ रामायणातलं उदाहरण देतो, विस्तार नाही करत. ते जानकी माता वनात राहू लागल्या ना. प्रभू रामचंद्र, जानकी माता आणि लक्ष्मणजी अयोध्येच्या राज्याचा परित्याग करून कुठं आले होते, वनात आले होते. आता प्रभू राम, फक्त एकच एवढाच भाव घ्या बरं, मला काही तिथलं उणीव सांगायचे नाही. फक्त दृष्टांत एक अंगाने कधी पण घ्यायचा असतो, सर्वांगाने घ्यायचा नाही. पण जानकी माता वनामध्ये राहतात. वनातलं राज्य मिळाले की नाही, आणि वनामध्ये सर्वस्वाचा त्याग असतो. वनामध्ये त्याग असतो की नाही, पण तिथे आल्यानंतर जानकी मातेला ते सोन्याचं हरिण पाहिलं की इच्छा निर्माण झाली. कोणती, सोनं प्राप्त करून घ्यावं म्हणून. माता प्रभू रामचंद्र रामजवळ आहे, पण काम निर्माण झाला सोन्याचा. भगवान म्हणले, मी जवळ असताना हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचे आरामू, पण इच्छा निर्माण झाली सोन्याची. काही जुने लोक असं म्हणतात, जानकी मातेला सोन्याची इच्छा निर्माण झाली. भगवान म्हणले, माझा या ठिकाणी भाग कमी झाला की नाही, म्हणजे सोन्याला महत्त्व मिळालं, मला नाही महत्त्व मिळालं. मग जर सोन्याचं महत्त्व असेल तर सोन्याच्या लंकेतच जा. प्रभू रामचंद्राचा वियोग झाला का, असा प्रकार झाल्यामुळे. मग जानकी मातेला पश्चाताप झाला, प्रभू रामचंद्र जवळ असताना मी कशाला सोन्याची इच्छा केली. आणि सोनं किती जरी मिळालं पण प्रभू नसेल तर सोनं शून्य आहे बघा. म्हणून जानकी मातेला पश्चाताप झाला, वियोग झाला की नाही. एवढाच फक्त अर्थ घ्या की सोनं जर जानकी मातेला प्रभूपासून दूर करत असेल तर सोने आपलं काय होईल, आहे की नाही. असा प्रकार आहे की नाही. सोनं जर भगवंतामध्ये आपल्यामध्ये अंतर निर्माण करत आहे, फक्त सोनं म्हणजे सोन्याचा हरिणच अजून हातातही आलं नाही, सोनं किती दूर घेऊन जात असेल आपल्याला. एवढा फक्त अर्थ घ्या, काम निर्माण झाला की तिथे राम राहत नसतो, आणि राम अंतकरणामध्ये आला की काम राहत नसतो. म्हणून काम वैरी जाला जेत ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाचीही. इथपर्यंत अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम हा लक्षणाचा विचार झाला. हे वैरी आहे. आता पुढचा परिग्रह नावाचा वैरी, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.